झाली आपली मस्त ओले काजू मटार बटाट्याची भाजी. खूप पातळ पण नाही केली आहे. अशीच लपतपीस ठेवणार आहे. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ओले काजू आणलेले आहेत बघा बरेच, तर ते पाण्यात घालून ठेवले होते. आज मी त्याची भाजी करणार आहे ओल्या काजूची. पाण्यात घातलेले कोमट पाण्यात त्याची सालं काढणार आहे. तर मटार घेतलेत, बटाटा, कांदा टोमॅटोची प्युरी करून ठेवली मी, ती करणार आहे. आधी हे काजू सोलून घेते. कोमट पाण्यात घातलेले त्यामुळे पटकन सोलले जात आहेत. हे बघा, सोलून घेते सगळे काजू. सोलून घेतले सगळे. भाजी करायला घेते. तेल घालते कढईत. मोहरी घातली. थोडीशी मोहरी तडतडली की जिरं घालायचं. दोन तमालपत्राची पानं घातली बघा. हे आलं लसूणची पेस्ट आहे, थोडीशी घातली. कांदा चिरलेला आहे उभा, तो घातला. उभा चिरलाय. परतू देते चांगला कांदा तेलात. हे बघा, गोळा मसाला आहे. कांदा, लसूण, खोबरं असा गोळा मसाला करून ठेवलेला आहे मी, तो घालते. हे घरातलं तिखट घालते थोडं. थोडासा गरम मसाला अर्धा चमचा. थोडीशी हळद घातली. मसाला चांगला परतू देते त्यात. वाटण वगैरे कोणतंच घालणार नाही आहे मी दुसरं. हे काजू घालते. छान परतून घेते काजू चांगले आधी. आता हे मटार बटाटे घालून घेते त्यात. चांगलं परतू देते परत ते. गरम पाणी करायला ठेवले मी एकीकडे. ही कांदा टोमॅटोची प्युरी घातली. कांदा टोमॅटोची प्युरी घातल्याने कसं भाजी मिळून येते चांगली. आता हे थोडंसं तेल सुटेपर्यंत जरा झाकून ठेवते. थोडीशी वर कसुरी मेथी घातली. 1-2 मिनटं झाकून ठेवते. हे बघा, छान असं तेल सुटलं आहे त्याला. परत हलवून घेते चांगलं. मीठ घालायचं आहे ना. गरम पाणी घालते. जरा थोडीशी वाफ येऊ देते आणि मग मीठ घालते. पाणी किती घालायचं आहे तितकं घालायचं. झाकून ठेवलं जरा. थोडीशी वाफ आल्यावर मग मीठ घालते. हे बघा, मीठ घातलं. आता हे भाजी छान शिजू देते जरा मंद आचेवर. हे बघा, मस्त अशी शिजते भाजी. छान वर तवंग पण आलेला आहे. शिजू देते जरा, मग बघू. हे बघा, शिजली का बघूया. आता बऱ्यापैकी रस्सा कमी झाला आहे त्याचा. खूप पातळ नाही करायची आहे ना.
बटाटा वगैरे शिजला आहे का बघू. हे बघा छान शिजला आहे बटाटा. अशी आपली मस्त ओले काजू मटार बटाट्याची भाजी झाली बघा. ओले काजू आणलेले होते म्हणून म्हटलं नुसत्या काजूची भाजी करण्याऐवजी मटार बटाटा घालून करूया. छान अशी भाजी झाली. कशी वाटली तुम्हाला ही ओल्या काजूची भाजी कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन